संतोष दळवींनी त्या आजी आजोबांची फसवणूक करून त्यांचे पैसे बुडवलेत. काय? आता त्यांची ही 20 लाखाची नो क्लेम पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर त्यांना 20 लाख रुपये मिळणं अपेक्षित होतं. पण संतोष दळवींनी फ्रॉड करून ते पैसे बुडवले आहोत त्यांचे. 20 लाख? अरे बापरे, 20 लाख म्हणजे आमचा संतोष इतका मालामाल आहे हे माहिती नव्हतं आई मला. काय ग बेडा, महाल वगैरे बांधताय की काय? मंगल, आलेल्या पाहुण्यांपुढे काय बोलायचं काय नाही बोलायचं हे सानवी साध्वीला सुद्धा कळतं. नाही पण म्हणजे पुढे काय करणार आहात तुम्ही? माफ करा मला, पण त्यांनी जर पैसे दिले तर ठीक, नाहीतर नाहीतर काय? आम्हाला ऍक्शन घ्यावी लागेल. काकू, तुम्ही सांगा ना, हे असं वृद्धाश्रमामध्ये राहणाऱ्या आजी आजोबांच्या मुलांनी त्यांची जबाबदारी नाकारलेली असते, हात वर करून टाकलेले असतात. मग अशा वेळी एखाद्या माणसाने त्या आजी आजोबांची आयुष्यभराची कमाई बुडवली, त्यांची पुंजी बुडवली, तर मग त्या माणसाने जगायचं कसं? आणि त्यांनी कमावलेली ही रक्कम त्यांना वापरताच नाही आली तर मग त्याचा उपयोग काय? मी तुमच्या सगळ्यांची माफी मागते तुम्हाला त्रास होतोय म्हणून, पण मला पोलिसांना बोलवावं लागलंय. पोलीस? संतोष माझा मुलगा. हो संतोष, अरे या काय म्हणताय? ऑफिसमध्ये काय पैशांचा घोळ झालाय? तुला काही माहिती आहे का? तू काही केलं नाहीयेस ना? बघ ना त्या काय म्हणतायत. एक मिनिट थांब आई, काय झालंय? मॅडम, मी काय म्हणतो, आपण जर बसून बोलूया ना, म्हणजे सुटेल हा प्रश्न. आई तू नाही, आता जो काही प्रश्न सोडवायचा आहे ते पोलीस सोडवतील. हां अहो पण असं काय करता? नाही, मला काहीच बोलायचं नाहीये तुमच्याशी. नाही, माझी खात्री आहे सिद्धिराज जे करतायत ते चुकीचं जरी असलं ना तरी त्यामागचा त्यांचा उद्देश चुकीचा नाहीये, पण त्यांचा मार्ग चुकतोय हे त्यांना कसं सांगू? काय करू काही कळतच नाहीये. कोणाची मदत घेऊ मी? मिस्टर गाडे पाटील, हो तेच मला मदत करू शकतील. अरे भांडू नका, लाईनीत उभे राहा, लाईनीत. हो हो, अरे सगळ्यांना मिळणारे पाणी, काळजी नका करू. काका टाइमपास करताय. असं करायचं असतं. हा मॅडम, फोन चक्क गाडे फाटला. तुम्ही सगळं नीट सांभाळा, मी आलोच जरा फोनवर. हो हॅलो, हा मॅडम बोला ना. म्हणजे आज असं बऱ्याच दिवसांनी आठवण काढली, तर सगळं ठीक आहे ना? नाही ना, नाहीये काही ठीक, म्हणून तर तुम्हाला कॉल केलाय. नक्की काय झालंय? ऍक्च्युली म्हणजे आता खरं तर मी हे तुम्हाला नाही सांगितलं पाहिजे, पण तुम्हीच माझी मदत करू शकता. म्हणजे माझ्या मिस्टरांकडून ना एक चुकीचा प्रकार घडतोय. म्हणजे काय झालंय, आमच्या मागण्या पूर्ण करा.
शांत व्हा, शांत व्हा. मी इथं तुमच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी उभा आहे, पण कृपया मला थोडा वेळ द्या. अधिराज, ठरल्याप्रमाणे सुरुवात करा. शमीला काय आहे, लोकांनी गुणाजीला मतं दिली होती, पण आता ही वेळ पाण्याच्या प्रश्नाची आहे आणि ती सुटायलाच पाहिजे. नक्की. हा, चल तर मग. ह्यालाच तर राजकारण म्हणतात. हं? म्हणजे समस्या आपणच निर्माण करायच्या आणि आपणच त्या सोडवायच्या. मला माहिती हो, आपणच एखादी समस्या निर्माण करायची आणि त्याचं आपणच सोल्युशन काढायचं हे खूप चुकीचं आहे. पण ते हे मुद्दाम करत नसणार. म्हणजे मला आता कळलंय की सिद्धिराज खूप साधे आणि सरळ मार्गी येतो. ते खूप सरळ विचार करतात. पण माझी खात्री आहे की त्यांना हे लक्षातच येत नाहीये की नकळतपणे जनतेची फसवणूक होतीये त्यांच्याकडनं. मी या बाजूने कधीच विचार केला नाही. हे बघा, मला ना त्यांना दुखवायचं नाहीये. म्हणजे मी त्यांची चूक दाखवून देतेय असं त्यांना न वाटता मला ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोचवायची आहे. त्यामुळे मला आता कळत नाहीये मी त्यांना हे सगळं कसं सांगू. आणि या कामासाठी तुमच्यापेक्षा जास्त विश्वास मी कुणावर ठेवणार, म्हणून मी तुम्हाला फोन केलाय की तुम्हीच सिद्धिराजना भेटा आणि हे त्यांना नीट समजावून सांगा. हो, असं काय म्हणताय मी, पण ते रागवणार नाहीत ना माझ्यावर? अहो नाही नाही, ते नाही चिडणार. अहो अगदी साधेच होते, अजिबात इगो नाहीये त्यांच्यात. एखादी गोष्ट जर का त्यांना नीट समजावून सांगितली ना तर ते लगेच त्यांच्यात बदल करून घेतात. हा सगळ्यात चांगला गुण आहे त्यांच्यातला. ठीक आहे, मग मला सांगा कुठे असतील ते, मी जाऊन छान समजूत काढतो त्यांची. अहो चालेल, मी ना तुम्हाला पत्ता मेसेज करते. फर्स्ट क्लास. मग मी त्वरित तात्काळ. हा ते मला असं बोलायचं होतं की मी उर्वरित थेट जाऊन बोलतो त्यांच्याशी. हा, तुम्ही नका काळजी करू. मी येऊ मग. हा, ठेवू फोन. हो हो बरं ठेवा. सिद्धू, खरंच तुझ्या आयुष्यात घडतंय. जानू, 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 मी काय करू की तू माझ्याशी बोलशील? जानू, किती वेळ झाला मी तुझा आवाजच ऐकला नाहीये. प्लीज जानू, प्लीज माझ्याशी काहीतरी बोल. प्लीज, आय रिक्वेस्ट यू. बघ, तू माझ्या हसत्या खेळत्या जानूची काय अवस्था करून ठेवली आहेस. एक शब्दही बोलत नाहीये ती माझ्याशी. काही खात नाहीये, काही पीत नाहीये. अशाने जर का तिला काही झालं तर मी काय करू? काय करू मी? हीच तिची शिक्षा आहे. ती जयंतला वेडा म्हणाली, मग आता बघू दे तिला जयंतचा वेडेपणा. जानू, 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 हा माझा ऐकत नाहीये. तू तरी माझा ऐक. जानू, तुला असं गप्प बसून चालणार नाही. जयंतशी बोल. उठून उभी राहा. काय म्हणालो मी? उठून उभी राहा. जानू, 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 जानू. हे तुझ्यामुळे होत आहे. तुझ्यामुळे माझ्या जानूला त्रास होतोय. तू वाईट आहेस जयंत. तू खूप वाईट आहेस. खूप वाईट आहेस तू जयंत. खूप वाईट आहेस तू. खूप वाईट आहेस. वाईट आहेस. वाईट आहेस. जानू, तुझ्यामुळे जयंतला असा त्रास होतोय. त्याला थांबव. तू वाईट आहेस जयंत. तू वाईट आहेस. जयंत, थांबव हे सगळं.
जयंत, मी जे सांगेन ते करशील. जानू जानू तू जे म्हणशील ते मी करायला तयार आहे. जयंत, मला मघासपासून तुझी खूप आठवण येते. मला तुला घट्ट मिठी मारावीशी वाटते, तेही आत्ता, या क्षणी. पण मी या पिंजऱ्यात अडकल्यामुळे मला ते शक्य होत नाही. त्यामुळे तू प्लीज आत ये ना. काय झालं जयंत? तुला माझी आठवण आली आहे तर मी आतमध्ये यायला तयार आहे. थँक्यू जानू, थँक्यू, तू मला माफ केलंस. जयंत, तू अजूनही माझ्यासाठी काहीही करशील ना? हो जानू, तू सांगशील ते मी करायला तयार आहे. कारण मी सुधारलोय. मग मला या खोट्या जयंत बरोबरच राहायचं आहे. सो जयंत सुधारलेला आहे, बदललेला आहे. मी जे सांगे तसंच वागतो, तसंच करतो. मला तोच जयंत हवा आहे. मला ही जयंतवाणी पुन्हा ऐकायची नाहीये. ही जयंतवाणी आपल्यात अंतर निर्माण करतीये. प्लीज माझ्यासाठी ही जयंतवाणी कायमची बंद करून टाक. काय झालं असेल? मिस्टर गाडे पाटील सिद्धिराजना भेटले असतील का? पण मग अजून मिस्टर गाडे पाटलांनी मला फोन कसं काय नाही केला? नाही, नको. आता मी मिस्टर गाडे पाटलांना जर का फोन केला ना तर सिद्धिराजना कळेल की मीच मिस्टर गाडे पाटलांना त्यांना भेटायला सांगितलं होतं. त्यांना हे कळता कामा नाही. पण मग ते दोघं भेटलेत का नाही ते मला कसं कळणार? शी, मीच मूर्खपणा केला. मी त्यांना असं डायरेक्ट भेटायला नव्हतंच सांगायला पाहिजे. मला तिथे जायला हवं. हो, मीच जाते. हो मॅडम, असं काय करताय तुम्ही? पोलिसांना बोलवलंय? हो, एवढं लवकर का बोलवलंय? माझं म्हणणं तरी ऐकून घ्यायचं ना. मला अन्याय, खोटारडेपणा आणि फसवणूक ही अजिबात सहन होत नाही. मुळात माणसाने बरोबर वागलं ना तर ही अशी हातापाया पडायची वेळच येत नाही. मी यांना फोन करून आले. संतोष दळवी कोण आहे? येत आहेत का बाबा? अगं नाही ना ग, फोनच उचलत नाहीयेत. कुठे असतील बरं बाबा यावेळी? अगं ते कामाच्या शोधात आहेत ना, त्या संदर्भातच कोणाला तरी भेटायला जाणार होते. मला वाटतं त्या व्यक्तींबरोबर असतील म्हणून फोन उचलत नाहीयेत. आता असू दे,
आपण आधी चल बघूया पोलीस काय म्हणतात. चल चल. ओ साहेब, मी खरं सांगतोय, मी चोरी नाही केली, मी नाहीये चोर, मी खरंच बोलतोय. हे बघा, जितक्या लवकर तुम्ही खरं काय ते सांगाल तितकं आमचं काम सोपं होईल. तुम्ही बोलणार नसाल तर आम्हाला मॅडमकडून लिखित तक्रार घ्यावी लागेल आणि मग आम्हाला आमच्या पद्धतीने तुमची चौकशी करता येईल. म्हणजे तुम्ही याला मारणार? म्हणजे ते टीव्ही दाखवतात तसं? 1 मिनिट, माझं ऐकाल का? आम्हाला आमचं काम करू द्या. गुन्हेगाराला सोडायची विनंती करू नका. नाही तसं नाही, पण स्वानंदी स्वानंदी ज्याने गुन्हा केलाय त्याला शिक्षाही व्हायलाच पाहिजे. पण आता या क्षणी जे घडलंय त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट मला वाटते की ते जे नाडकर्णी ग्रस्त आहेत त्यांना त्यांचे हक्काचे पैसे परत मिळायला पाहिजे. मला सांग, आता पोलीस संतोषला घेऊन जातील, पण त्याने होणार काय? त्या नाडकर्णींना पैसे थोडीच मिळणार आहेत. पण मग तुम्ही काय करणार आहात? सांगते ना मी काय करायचं. हे साहेब आहेत तुझे? हो, पण आई. हॅलो संतोष, बोल रे. संतोष नाही, संतोषची आई बोलते. हे बघा, आत्ता आमच्या घरात एक बाई आल्यात आणि त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या ऑफिसमध्ये एका पॉलिसीची अफरातफर झाली आहे. एक गृहस्थ आहेत आपल्या सासवडमधले नाडकर्णी, सुहास नाडकर्णी. त्यांचे पॉलिसीचे पैसे त्यांना मिळाले नाही आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आमच्या संतोषने 20 लाखांची अफरातफर केली आहे. हे खरं आहे का? काय? सर, अहो तो सर ते अहो मी कुठे काय, तुम्हीच तर म्हणाला होतात ना ते नाडकर्णींचं. आत्ताच्या आत्ता ऑफिसला ये आणि मी सांगतो ती प्रोसिजर कर. एक माफीनामा लिही. सर पण मी, अरे नोकरी हवी आहे ना, हे पूर्ण प्रकरण जर बाहेर आलं तर आपल्याच काय कुठल्याच कंपनीत नोकरी मिळणार नाही तुला. हो सर, करतो. मॅडम सॉरी हा, तो डॉक्युमेंटचा घोळ झाल्यामुळे हा सगळा गोंधळ झालाय. पण मी आत्ताच्या आत्ता ऑफिसमध्ये जाऊन ही सगळी प्रोसेस कंप्लीट करतो आणि 2 दिवसाच्या आत त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जातील याची शाश्वती देतो. 2 दिवस? हो हो मॅडम, हे काय आत्ताच निघालो. आई मी जातो. खरंच आहे, किती काळजी आहे भावना मॅडमना माझी. म्हणजे मी चुकीच्या मार्गाने जाऊ नये ही केवढ्या धडपडतायत ते. खुद्द मिस्टर गाडे पाटलांना त्यांनी धाडलंय तुझी समजूत काढण्यासाठी. पण भावना मॅडमच्या म्हणण्याप्रमाणे गाडे पाटलांनी सिद्धूची समजूत तर काढायलाच पाहिजे. सिद्धिराज, कसं आहे बघ, तुम्ही जे काम करता त्याच्या मागे तुमचा उद्देश जरी चुकीचा नसला तरी तुमचा मार्ग चुकतोय. म्हणजे अहो काय म्हणायचं काय तुम्हाला? म्हणजे कसं आहे, आधी लोकांना वेटीस धरून मग त्यांचा प्रॉब्लेम सोडवण्याचा आव आणणं ही एका अर्थाने लोकांची फसवणूक आहे. त्याला जनसेवेचं नाव देता येणार नाही. आणि कसं आहे, जनसेवा हीच ईश्वर सेवा हे तेव्हाच ठरेल जेव्हा तुम्ही लोकांचे खरेखुरे प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल, खऱ्या अर्थाने लोकांची मदत कराल. नाही म्हणजे तुम्ही करतही असाल मदत, आणि तीच जनसेवा करण्याची योग्य पद्धत आहे. हो, काय बोलला तो तुम्ही? म्हणजे मी या बाजूने कधी विचारच केला नव्हता. माझे खरंच डोळे उघडले.
आता इकडून ना उजवीकडे घ्या म्हणजे आपण पोहोचू. स्वानंदी, जे काही घडलंय त्यासाठी संतोषतर्फे त्याची आई म्हणून मी माफी मागते. नाही पण विश्वास ठेवा, आत्ता संतोषने जे काही वचन दिले ते तो पूर्ण करेल याची जबाबदारी माझी. नाडकर्णींच्या अकाउंटमध्ये पैसे गेले की नाही ह्याचा पाठपुरावा मी करेन. तुम्ही ही जी मेहनत घेतली आहे ना ती वाया जाणार नाही, शब्द आहे माझा. मला माफ करा, माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना उगाच त्रास झाला. नाही नाही आणि देव करो आणि तुमच्या इतकी प्रेमळ आणि गरजेला शिक्षा देणारी आई प्रत्येक मुलाला मिळू दे. माफ करा. येऊ मी? अगं अशी कशी येशील? बस वीणा. अगं तिची ओटी तरी भर. गंमतच करतेस तू आजी. अगं आपल्या संतोषला जेलमध्ये टाकायला जे लोक आलेले आहेत त्यांची पाठवणी तू अशी ओटी भरून करणार आहेस? मंगल, अगं आई माहिती आता जरा गप्प बसशील? काकू माझी ओटी नका भरू, हळद कुंकू लावा. माझं लग्न नाही झालं अजून. झाले लग्न? अगं बाई पण मला वाटलं होतं 2 पोरांची आई असशील. नाही म्हणजे एवढी लहान पण दिसत नाहीस ना तू. आमची वीणा आहे ना तिच्यापेक्षा तर तू लहान नसशील. तू एक साधारण 33-35ची असशीलच ना? वीणाच्या जवळपासच आहे, पण मला वाटतं लग्न होण्यासाठी वय नाही, त्या मुलाशी मन जुळावं लागतं. अगदी माझ्या मनातलं बोललात बघा. माझी लेक आहे ना भावना, तिचंही लग्न जरा उशिराच झालं, पण आज आनंदात येते. हो, तिलाही योग्य जोडीदार मिळालाय आणि ती खूप खुश आहे. आणि तुम्ही तुमच्यासारखी लाघवी, प्रेमळ आणि दुसऱ्यांची मदत करणारी लेक प्रत्येक घरात जन्माला येऊ दे. आणि माझा विश्वास आहे बघा, तुम्ही ज्या घरात जाल ना तिथे आनंद आणि सुख नक्की नांदेल. खूप खूप आशीर्वाद तुम्हाला. लक्ष्मी, अगं ती इतक्या लांबून आले, तिला जेवल्याशिवाय पाठवू नकोस. हो ना. नाही नाही नको. अहो खूप उशीर झालाय, मला मुंबईत पोचून काही कामं आटपायची आहेत. बरं बरं, पण हो, लग्न ठरलं की लक्ष्मी काकूला पत्रिका पाठवायला विसरायचं नाही बरं का? येते मी. काळजी घ्या. सांभाळत जा. जानू तू लाख तयार असशील या खोट्या जयंतसोबत राहायला, पण मला माझा खरा आवाज तुझ्यापर्यंत पोचवायचाच आहे. काय झालं जयंत? तू ही जयंतवाणी कायमची बंद करशील ना? जानू, ऑफकोर्स जानू, तुला जर हा खोटा जयंतच आवडणार असेल तर आता तोच फक्त इथे राहील. मी माझा खरा आवाज कायमचा बंद करून टाकेन. पण जानू, ही जयंतवाणी बंद करण्यासाठी मला इथून बाहेर जावं लागेल. मी जाऊ ना? हो. कुठे निघाला जयंत? माझा आवाज बंद करायला? माझ्या जानूला खोटा जयंत हवाय. आता तुझी काहीच गरज नाही. तू
तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही मला बोलायला सांगाल, तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही माझं बोलणं बंद करून टाकणार. मला बंद करण्याची वेळ तुमच्या दोघांच्याही हातून निघून गेलेली आहे. आता तुम्ही दोघेही मला बंद करू शकत नाही. तुम्हाला माझं ऐकावंच लागेल. आता पटलं की नाही भावना मॅडमचं म्हणणं तुम्हाला? हा? कसं असतं ना सिद्धिराज, भगवान के घर देर है अंधेर नहीं. हा? हा, क्या बात है खाडे पाटील, क्या बात है. खरंच खरं सांगू तर तुम्ही डोळे उघडले तर माझे. हो तुम्हाला मी सांगतो, इथून पुढे जनसेवा करण्यासाठी मी असला मार्ग निवडणारच नाही. आई शपथ, मी ना त्वरित तात्काळ ताबडतोब स्वतःत बदल करतो की नाही बघाच. पण मला एक गोष्ट कळत नाहीये की माझे डोळे उघडणारा हा सत्पुरुष आहे तरी कोण? तो सत्पुरुष मीच आहे, मिस्टर गाडे पाटील. म्हणजेच तुमच्या भावना मॅडमचा जीवलग मित्र. हो 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 हो, अच्छा. म्हणजे तुम्ही आहेत मिस्टर गाडे पाटील? खरं सांगू तुम्हाला, मी एवढं ऐकलं होतं ना माझ्या बायकोकडून तुमच्याबद्दल. म्हणजे भेटायची खूप इच्छा होती, पण आणि आज फायनली भेट झाली आहे. नाईस टू मीट यू. म्हणजे सिद्धिराज गाडे पाटील मीटिंग मिस्टर गाडे पाटील आणि मिस्टर गाडे पाटील मीटिंग सिद्धिराज गाडे पाटील. काय चाललंय काय ना, म्हणजे मीच आता मला भेटलो, माझी ओळख मी माझ्याशीच केली. खरं सांगू तर हा एक ऐतिहासिक क्षण घडलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. काय म्हणजे सिद्धिराजच मिस्टर गाडे पाटील आहेत? माझं ज्यांच्याशी लग्न झालं तेच माझा जवळचा मित्र आहे. बरं सिद्धू, मी येतो, आपण लवकरच भेटूया. सिद्धिराज, भावना मॅडम या इथे कशा आल्या? संपलं यार, सगळं संपलं. सिद्धिराज, तुम्ही कोणाशी बोलत होतात? त्याचं काय ते म्हणजे 5 मिनिटापूर्वीच ते तुमचे मित्र आहेत ना ते मिस्टर गाडे पाटील, ते आले होते भेटायला, तर त्यांच्याशीच बोलत होतो.
हो 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 म्हणजे आणि मला कळलंच नाही की त्यांना कसं काय कळलं की मी इकडे आहे. पण ठीक आहे, काही नाही. ते आले, माझ्याशी भेटले, छान बोलले. आणि तुम्हाला सांगू म्हणजे काय काय छान बोलतात. म्हणजे त्यांच्याशी बोलल्यानंतर आहे ना मला कळलं की खरंच काय काय कमाल माणूस आहेत ते. आणि जनसेवेवर तर काय भाषण दिलं त्यांनी, एक नंबर. म्हणजे माझे डोळे उघडले मॅडम, खरंच. म्हणजे इतके दिवस मी इतका चुकीचा वागत होतो, चुकीच्या पद्धतीने चुकीच्या मार्गाने काम करत होतो ना, हे मिस्टर गाडे पाटलांनी ना व्यवस्थित मला समजावून सांगितलं. आता माझे कान नाक डोळे सगळंच एकदम व्यवस्थित मस्त उघडलेलं आहे. तुम्ही काळजी करू नका. इथून पुढे ना झोपेत सुद्धा माझ्याकडून कसली चूक होणारच नाही. अच्छा, म्हणजे मिस्टर गाडे पाटलांनी तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला लगेच ते पटलंही? अहो पटलं म्हणजे काय बोलताय मॅडम. अहो शब्दन शब्द अजूनही त्यांचा माझ्या कानात वाजतोय हो. मॅडम आज मला खरं सांगू तर कळलेलं आहे की तुमची आणि मिस्टर गाडे पाटलांची कशी काय एवढी चांगली मैत्री झाली. काय काय मित्र निवडले आता मॅडम. म्हणजे माझा सल्यूट आहे त्यांना. आणि तुम्हालाही आजपासून ना मिस्टर गाडे पाटील माझे सुद्धा बेस्ट फ्रेंड आहे. म्हणजे त्यांच्याशी ते बोलणं झालंच आहे माझं तसं. तुम्हालाही सांगतो, चालेल ना तुम्हाला? शांत व्हा माया माया माया. हा शांत व्हा. हे बघा माझे आभार वगैरे खरंच काही मानण्याची गरज नाहीये. मी माझं काम करतोय. नाही मुख्य म्हणजे तुमच्या सगळ्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय ना. बस संपला विषय. अजून काय हवंय? ठीक आहे, तुम्ही येऊ शकता आता. नमस्कार सावकाश सावकाश सावकाश. ए सिद्धू, हा. येऊ? हा हा या येतोय. थँक्स यार. चल ये. चल मॅडम, निघूया का आपण? हो, तुम्ही व्हा पुढे, मी येते मागणं. काय झालं मॅडम, तुम्ही रागवलात का माझ्यावर? सोबतही येत नाही. हे बघा, माझं ऑफिसचं एक काम आहे, तेवढं करून मी येते घरी. ऑफिसलाच जायचं ना. हा मी सोडतो की मग. अहो, माझं ऑफिसचं काम असलं ना तरी ऑफिसमध्ये नाहीये काम, बाहेर आहे काम माझं. आणि ऑफिसची गाडी घ्यायला येते मला. अच्छा ठीक आहे, पण तुम्ही नक्की नीट जाल ना? हो, जा तुम्ही. ठीक आहे, येतो. का असं वागताय तुम्ही सिद्धिराज? का माझ्याशी खोटं बोललात? तुम्हीच मिस्टर गाडे पाटील आहात. इतकं मोठं सत्य तुम्ही माझ्यापासून का लपवलं? मी हे पाऊल उचलल्यावर तरी माझी सिंचना माझ्याकडे परत येईल. तुला सिंचनाताई घरी यायला हवी आहे. 1000%. मग माझ्याकडे प्लॅन आहे. माझी सिंचना बाकी माझ्याशी आत्ता कशीही वागत असली तरी तिला माझी खूप काळजी आहे. मी जीव द्यायला निघालोय हे कळल्यावर ती धावतच इथे येईल, खात्री आहे माझी. आणि नाहीच आली तर तिच्याशिवाय माझ्या जगण्याला काय अर्थ आहे? मी सिंचनाशिवाय नाही जगू शकत आणि तिला माझ्याकडे परत यायचं नाहीये. या अशा परिस्थितीत मी मरून गेलो तरच बरं राहील. पण मला एकदा माझ्या सिंचनाला बघायचं. काय सिंचू? सिंचू, मला माहिती आहे तू माझ्यावर खूप जास्त चिडलेली आहेस.
सिंचू हे शेवटचं. इथून पुढे मी तुला कधीच त्रास नाही देणार. मला फक्त तुला शेवटचं बघायचं होतं सिंचू. मला फक्त तुझी माफी मागायची की मी चांगला नवरा नाही होऊ शकलो. मी तुझ्या सगळ्या इच्छा नाही पूर्ण करू शकलो. खरंच मनापासून माफी मागतो सिंचू. बस एवढं सांगायला फोन केला की स्वतःची काळजी घे. झाली तुझी नाटकं करून? मला आता काहीही वाटू दे सिंचू, पण मी आता ठरवलं की मी तुझ्या आयुष्यातून निघून गेलेलंच बरं राहील. कारण सिंचू मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत आणि तुला माझ्यासोबत जगायचं नाही. मला असं आयुष्य अजिबात नकोय की ज्यात तू माझ्यासोबत नाहीये सिंचू. आणि तुला तुझ्या आयुष्यात मी नकोय. त्यामुळे सिंचू मी आता एक निर्णय घेतलाय. तू माझ्याकडे परत येणार नसशील तर मी आता स्वतःला फाशी लावून घेणार आहे. फक्त सिंचू माझी एक शेवटची इच्छा म्हणून मला तुझ्याकडून एक फायनल उत्तर हवंय. सिंचना, सिंचना, हिला काय झालं? इतक्या धावत कुठे गेली? जानू, जानू बस. ठीक आहे, पाणी. शयन, आता कोण आलं असेल? कोण? भावनाताई आता इथे? जानवी, हीच वेळ आहे तुझ्या खऱ्या परीक्षेची. आता बघूया या परिस्थितीला तू कशी सामोरी जातेस. जानू, जानू तू दार उघड. मी डोर अनलॉक करतो. हो. गो. भावनाताई, तू? हो, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. आत येऊ? अगं सॉरी, ये ना तू आत ये.
जानू हा काय प्रकार आहे? ताई ते 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 मी